रेवदंडा गावाचे महत्त्व ओळखून पोर्तुगीजांनी खाडीच्या मुखावर हा रेवदंडा किल्ला बांधला. हे बघ, हे सगळे काय म्हणतात, लाटांचा मारा होऊन 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 असे झाले दगड, कळलं का, लाटा आदूळ झालेले असतात. रेवदंडा किल्ल्यामध्ये आलं की तुम्हाला इथे कॅम्पिंगचा पण ऑप्शन आहे. टेंट्स वगैरे तिकडे ह्या साईडला बघा, आतमध्ये तिकडे टेंट्स आहेत. आणि हे बघा, हे पण इकडं पण टेंट्स वगैरे आहेत. असे टेंटमध्ये वगैरे तुम्ही स्टे करू शकता. तिकडे राहायची, खायची, प्यायची सगळी सोय येते टेंटमध्ये. डायरेक्ट जर आपल्याला किल्ल्यावरती असं असेल, रेवदंडा किल्ल्यावरती, तर इकडनं येता येतं, गाडी येते आणि इथे पार्क वगैरे करू शकतो. लास्ट टाईम आम्ही इथं चालू होतो, इकडनं गाडी इथं लावून आतमध्ये गेलो होतो. तर इथं समोरच आहे किल्ला. रेवदंडा किल्ल्यावर 7 खणी मनोऱ्याचे 7 पैकी 4 मजलेच आता फक्त बाकी आहेत. या